नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच या अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही या योजनांचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील महिन्याच्या अनुदान मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. अनेक वेळा असे घडते की महत्त्वाची माहिती वेळेत मिळत नाही आणि नंतर त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आजची माहिती काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑगस्ट महिन्याचे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी. तुम्ही हा व्हिडिओ जुलै महिन्याचे पैसे मिळवण्यापूर्वी पाहत असाल किंवा जुलैचे पैसे मिळाल्यानंतर पाहत असाल, दोन्ही परिस्थितीत ही माहिती तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. कारण जुलै महिन्याचा हप्ता मिळाला तरी पुढे म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अनुदानासाठी काही बाबींची खात्री करून घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढलेला आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, आजारी व्यक्ती तसेच इतर पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आधार पडताळणी करून अनेकांनी हयातीचा दाखला ऑनलाईन सादर केला आहे. ही सुविधा लाभार्थ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे अनेकांना कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडली नाही. मात्र येथे एक महत्त्वाची बाब समजून घेणे आवश्यक आहे. समजा तुम्ही ऑनलाईन हयातीचा दाखला काढला, पण काही कारणामुळे त्याची माहिती संबंधित प्रणालीपर्यंत वेळेत पोहोचली नाही किंवा अपडेट झाली नाही, तर पुढील महिन्याच्या अनुदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घ्या. कधी कधी आपण एखाद्याला फोन करतो, पण नेटवर्कच्या अडचणीमुळे कॉल लागत नाही. त्याचप्रमाणे काही वेळा ऑनलाईन केलेली माहिती प्रणालीमध्ये अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी फक्त ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली असे समजून निश्चिंत न राहता आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयामध्ये माहितीची खात्री करून घेणेही महत्त्वाचे ठरते. यापेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला काढलेला नाही, अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्याचे अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून ज्यांनी अजूनही हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आता असा प्रश्न निर्माण होतो की ज्यांनी ऑनलाईन हयातीचा दाखला आधीच काढला आहे त्यांनी पुढे काय करावे. यासाठी सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट करा. जुलै महिन्याचे पैसे मिळाल्यानंतर किंवा पैसे मिळण्यापूर्वीच तुमच्या तालुक्यातील संबंधित कार्यालयात ऑफलाईन हयातीचा दाखला स्वीकारला जात आहे का याची माहिती मिळवा. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने स्वतः कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या गावातील एखाद्या व्यक्तीकडून, मित्राकडून किंवा संबंधित कार्यालयात जाऊन माहिती घेणाऱ्या व्यक्तीकडून ही माहिती सहज मिळू शकते. जर तुमच्या तालुक्यात ऑनलाईन दाखल्याबरोबरच ऑफलाईन प्रतही स्वीकारली जात असेल तर ती जमा करण्याची तयारी ठेवणे फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. जर तुमच्या तालुक्यात ऑफलाईन हयातीचा दाखला स्वीकारला जात असेल तर तो कशा पद्धतीने जमा करायचा हे जाणून घेणे ही तितकेच आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दाखला जमा करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने स्वतः कार्यालयात जाणे आवश्यक नाही. जर एखादा लाभार्थी वृद्ध असेल, दिव्यांग असेल किंवा तब्येतीमुळे बाहेर जाऊ शकत नसेल तर त्याच्या वतीने दुसरी व्यक्ती देखील हा दाखला संबंधित कार्यालयात जमा करू शकते. म्हणजेच कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा गावातील विश्वासू व्यक्ती हा दाखला कार्यालयात जमा करू शकते. त्यासाठी लाभार्थ्याची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असेलच असे नाही. आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ऑफलाईनमध्ये नेमका कोणता दाखला द्यायचा. हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडलेला आहे. जर तुम्ही आधीच बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन हयातीचा दाखला काढला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याची प्रिंट काढून त्याची झेरॉक्स प्रत संबंधित कार्यालयात जमा करू शकता. ही एक सोपी आणि सोयीची पद्धत आहे. परंतु काही ठिकाणी संबंधित कार्यालयाकडून जुन्या पद्धतीचा हयातीचा दाखला मागितला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे जुना फॉर्म भरून तो सादर करता येईल. म्हणजेच परिस्थितीनुसार दोन पर्याय उपलब्ध असू शकतात. पहिला म्हणजे ऑनलाईन काढलेल्या हयातीच्या दाखल्याची प्रत जमा करणे आणि दुसरा म्हणजे कार्यालयाने मागितल्यास जुन्या स्वरूपातील ऑनलाईन फॉर्म भरून सादर करणे. म्हणूनच कोणताही दाखला घेऊन थेट कार्यालयात जाण्यापेक्षा सर्वप्रथम तुमच्या तालुक्यातील नेमकी कोणती प्रक्रिया सुरू आहे याची माहिती घेणे अधिक योग्य ठरेल. जर कार्यालयाकडून ऑफलाईन प्रत मागितली जात असेल तर ती वेळेत जमा करण्याचा प्रयत्न करा.
यामुळे पुढील महिन्याच्या अनुदानाबाबत कोणताही गैरसमज किंवा अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. मित्रांनो, आता ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखलाच काढलेला नाही त्यांनी अजिबात वेळ न घालवता ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येतो. म्हणून ज्यांनी अजूनही प्रक्रिया केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करावी. आता आणखी एका महत्त्वाच्या भागाकडे वळूया. लाभार्थ्यांकडून व्हॉट्सअप आणि इतर माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर काही समान प्रश्न विचारले जात आहेत. अनेकांनी एकाच विषयावर वारंवार शंका व्यक्त केल्या आहेत. त्यामधील सर्वाधिक विचारले गेलेले प्रश्न कोणते आहेत आणि त्याची सविस्तर उत्तरे काय आहेत हे आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता लाभार्थ्यांकडून सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कॉपरेटिव्ह बँकेतील खाते बदलावे का किंवा नवीन बँक खाते उघडावे का. जर तुमचे खाते सहकारी बँकेत असेल तर ते बदलणे पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण खाते बदलताना डीबीटी आणि NPCI लिंकिंगची प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण झाली नाही तर अनुदान येण्यास अडचण निर्माण होऊ शकते. जर तुमचे सध्याचे खाते व्यवस्थित सुरू असेल आणि अनुदान नियमित मिळत असेल तर घाईघाईने बदल करण्याची गरज नाही. परंतु नवीन खाते उघडायचे असल्यास आधी जुन्या खात्यातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करूनच पुढील पाऊल उचला. कारण अर्धवट प्रक्रिया राहिल्यास अनुदान अडकण्याची शक्यता वाढू शकते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आधार कार्ड बँकेला लिंक असणे आणि डीबीटी लिंकिंग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचे आधार कार्ड एकापेक्षा जास्त बँक खात्याशी जोडलेले असू शकते, पण NPCI डीबीटी एका वेळी फक्त एका बँक खात्यावर सक्रिय राहू शकते. म्हणून जर तुम्ही बँक खाते बदलत असाल तर जुन्या खात्यातील डीबीटी आणि NPCI लिंक योग्य प्रकारे बंद झाली आहे आणि नवीन खात्यात सक्रिय झाली आहे का याची खात्री करून घ्या. अन्यथा अनुदान जमा होण्यास विलंब किंवा अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल करण्यापूर्वी संबंधित बँकेत संपूर्ण माहिती घेऊनच पुढील प्रक्रिया करा. मित्रांनो, तर आज आपण ऑगस्ट महिन्याचे अनुदान सुरळीत मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या. ज्यांनी हयातीचा दाखला अद्याप काढलेला नाही त्यांनी तो शक्य तितक्या लवकर पूर्ण करावा आणि ज्यांनी ऑनलाईन हयातीचा दाखला काढला आहे त्यांनी आपल्या तालुक्यात ऑफलाईन प्रत जमा करण्याची आवश्यकता आहे का याची एकदा खात्री करून घ्यावी. तसेच बँक खाते बदलण्याचा विचार करत असाल तर डीबीटी आणि NPCI लिंकिंगची प्रक्रिया पूर्णपणे योग्य प्रकारे झाल्याची खात्री करूनच पुढील निर्णय घ्या. योग्य वेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढील महिन्याच्या अनुदान मिळण्यात अडचण येण्याची शक्यता कमी होईल. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. विशेषतः ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना अशा माहितीसाठी मदतीची गरज आहे. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अनुदानाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.